मिस्टर बिननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती ही टीका। पंतप्रधान मोदींशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घाम फुटला। ते 3 ग्लास पाणी प्यायले। विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। बिनमध्ये कोण बसला होता कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं। 3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं। चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा। मुंबईतील रस्ते चांगले करतोय म्हणून विरोधकांना पोटदुखी। 15 वर्षांमध्ये डांबर का सांबर कुणी खाल्लाय? नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। 15 वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे। खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलंय। एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदेंचं कामराला उत्तर। हे केलं, पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, गद्दारी केली, मग खरा गद्दार आणि खुद्दार कोण? 80 पैकी 60 जागा आम्ही जिंकल्या, तर लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ म्हणाले, त्यांना 20 जागा मिळाल्या। शिंदे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरवू शकत नाहीत, मग शिंदे जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते हे त्यांनी सांगावं। संजय राऊतांचा सवाल। शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणतात त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही। एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतायत ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसतायत हे त्यांनी सांगावं। फडणवीसांविरोधात कट रचला तेव्हा संविधान कुठे होतं? राणेंना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुमचं संविधान कुठे होतं? सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान? तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे 2 बोटं समोर असतात, 3 बोटं आपल्याकडे। कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन। कामराचा स्वैराचार व्यभिचार सुपारी घेऊन केलेला। एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमधून शिंदेंची कामरावर टीका। हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिॲक्ट झालोच नाही। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलाय। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान आहे। प्रवीण दरेकरांची टीका। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे, म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। मी सभागृहात 56 जण पायाला बांधून फिरते असं म्हणाले नाही। माझ्यावर हक्कपेक्षा सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं विभत्स कृत्य केलेलं आहे? मी सभागृहात कुणाला 56 जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का?